पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईमध्ये आज मेगा रोड शो पाहायला मिळणार आहे। संध्याकाळी 4:30 वाजता घाटकोपरच्या अशोक मिल पासून या रोड शोला सुरुवात होईल आणि जवळपास 2 ते 2.5 किलोमीटरचं अंतर या रोड शोचं असणार आहे। त्याची तयारी आपण पाहतोय की घाटकोपरमध्ये अशोक मिल परिसरामध्ये जिथून या रोड शोला सुरुवात होणार आहे तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरेंचे मोठमोठे कटआउट्स आपल्याला लावल्याचं पाहायला मिळतं आहे। त्याचबरोबर पंतप्रधानांचे अनेक पोस्टर्स हे मधल्या डिवायडरवरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। शिवसेनेचे झेंडे आहेत, मनसेचे झेंडे आहेत, तीन महायुतीचे जेवढे घटक पक्ष आहेत त्यांचे सगळ्यांचे झेंडे सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळत आहेत। जिथून या रोड शोला सुरुवात होणार आहे तिथली दृश्यही आपल्याला पाहायला मिळत आहेत। दोन्ही बाजूला रस्त्याच्या बॅरिकेटिंग जे आहे ते करण्यात आलेलं आहे। शिवाय जी गर्दी जमेल रोड शोसाठी त्या गर्दीतील लोक पंतप्रधानांचा रोड शो जिथून जाणार आहे त्या रस्त्यावरती येऊ नयेत यासाठी खबरदारी म्हणून दोन्ही बाजूला बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे आणि पोलिसांचा सुद्धा मोठा फौजफाटा या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात येणार असल्याची माहिती सध्या मिळते आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। सुरक्षेच्या कारणास्तव वॉच टॉवर जे आहेत ते ठिकठिकाणी उभे करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर CCTV कॅमेऱ्यांची नजर सुद्धा संपूर्ण रोड शोचा जो काही रस्ता आहे त्या रस्त्यावरती असणार आहे। अनेक जे काही पथदिव्यांचे खांब आहेत त्यावरती CCTV हे जे आहेत ते इन्स्टॉल करण्यात आलेले आहेत आणि या संपूर्ण गर्दीवरती पोलिसांच्या माध्यमातून लक्ष सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे। ज्या उंच इमारती आहेत तिथे सुद्धा पोलीस कॉन्स्टेबल अनेक तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जवळपास 2.5 किलोमीटरचं हे अंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रोड शोच्या माध्यमातून पूर्ण करतील आणि त्यासाठी हजारो लाखोंच्या संख्येनं जो जनसमुदाय आहे तो रोड शोला उपस्थित राहणार असल्याची माहिती सुद्धा मिळते आहे। भाजपचे नेते सकाळी 7 वाजल्यापासून या सगळ्या परिसरामध्ये घरोघरी पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। त्यांना या रोड शोचं निमंत्रण देताना पाहायला मिळत आहेत। मात्र पुढच्या बाजूला आपण पाहतोय की अनेक ठिकाणी कटआउट्स जे आहे ते लावण्यात आलेले आहेत आणि या संपूर्ण परिसरामध्ये मोठा फौजफाटा जो आहे तो पाहायला मिळणार आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोच्या माध्यमातून भाजपकडून मुंबईमध्ये एक मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे। ईशान्य मुंबईतून महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचे आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा रोड शो आज घाटकोपर परिसरात पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।